आज आपण काही मिनिटात तयार होणाऱ्या वटपौर्णिमा स्पेशल 2 रांगोळी सजावटी पाहणार आहोत। स्वागत आहे तुमचे विभाज आर्ट अँड क्राफ्ट स्टुडिओमध्ये। अशा प्रकारे आपण वडाचे ताजे पान घेऊन त्याच्या पाठीमागील बाजूस मास्किंग टेप लावून तो अशा प्रकारे जमिनीवर चिटकवून घेणार आहोत। त्यानंतर त्या पानावरती आपण सौभाग्य अलंकार, मंगळसूत्र, कानातले, नथ, हळदी कुंकू ठेवून घेणार आहोत। त्यानंतर मास्किंग टेपचा अशा प्रकारे पानाच्या बाजूला चौकोन करून त्या चौकोनाच्या आतमध्ये आपण पिवळ्या रंगाची रांगोळी घालून घेणार आहोत। त्यानंतर तो टेप आपण बाजूला करून घेणार आहोत। टेप बाजूला केल्यानंतर आपण जो काही पिवळ्या रंगाचा चौकोन केलेला आहे तो अगदी परफेक्ट बनून तयार होतो। त्यानंतर साईडची रांगोळी अशा प्रकारे क्लीन करून घ्यायची आहे। बॉटलमध्ये अशा प्रकारे चाळून रांगोळी भरून घ्यायची आहे आणि त्याने तुम्ही वटपौर्णिमा किंवा जे काही अक्षरे तुम्हाला लिहायचे तुम्ही लिहू शकता। त्यासाठी तुम्ही फेविकॉलच्या बॉटलचा वापर करायचा आहे। पण फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी ही नेहमी चाळूनच भरायची आहे, त्यामुळे त्यातले कण बॉटलच्या तोंडामध्ये अडकत नाहीत आणि अगदी तुम्ही अक्षरे व्यवस्थित लिहू शकता। त्यानंतर पानाच्या वरच्या साईडला आपण लाल रंगाच्या रांगोळीने स्वस्तिक काढून घेणार आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण स्वस्तिक काढून करतो, त्यामुळे वटपौर्णिमेच्या या सणामध्ये आपण वरच्या बाजूला स्वस्तिक काढून घेणार आहोत। त्यानंतर जो काही चौकोन आपण रांगोळीचा केलेला आहे त्याच्या वरच्या आणि खालच्या साईडला अशा प्रकारे बांगड्या मांडून त्यावर सुपाऱ्या ठेवून घेणार आहोत आणि उर्वरित राहिलेल्या 2 बाजूंचा मध्य काढून आपण असे बांगड्याचा अर्ध गोल घेऊन असे टिपके देऊन घेणार आहोत। त्यानंतर एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला फुलांच्या पाकळ्यांचा आकार देऊन घेणार आहोत। मध्यभागी अशा प्रकारे गोल करून त्यामध्ये हिरवी रांगोळी घालून घेणार आहोत। त्याचबरोबर पाकळ्यांवरती आपण नारंगी रंगाने शेडिंग करणार आहोत। त्यानंतर एक छोटी काडी घेणार आहोत, जी तुम्ही काडीपेटीची किंवा उदबत्तीची काडी घेऊ शकता। त्याने अशा प्रकारे पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदीच घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अगदी आकर्षक अशी आपली वटपौर्णिमा स्पेशल रांगोळी सजावट तयार झालेली आहे। या ठिकाणी आपण वडाच्या पानाचा वापर केलेला आहे। वटपौर्णिमेमध्ये वडाच्या पानाचे महत्त्व म्हणजे वडाच्या झाडाचे महत्त्व तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे आपण या रांगोळीमध्ये देखील वडाच्या पानाचा वापर केल्यामुळे अगदी वेगळी पारंपरिक अशी आपली वटपौर्णिमा स्पेशल रांगोळी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आजच्या आपल्या दुसऱ्या रांगोळीमध्ये आपण अशा प्रकारे प्लेट म्हणजे ताट ठेवून घेणार आहोत आणि पोपटी रंगाच्या रांगोळीने अशा प्रकारे अर्धगोल करून घेणार आहोत। त्यानंतर डबीचे झाकण घेऊन अशा प्रकारे आकार देऊन घेणार आहोत, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। त्यानंतर उलटण ठेवून घेणार आहोत आणि हिरव्या रंगाची म्हणजेच पोपटी रांगोळी आपण अशा प्रकारे सर्वत्र घालून घेणार आहोत। त्याचबरोबर शेडिंग करण्यासाठी आपण डार्क रांगोळीचा देखील वापर करणार आहोत। अशा प्रकारे आपण कडा देखील स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी देखील पाहू शकता तुम्ही डार्क रांगोळीने आपण अशा प्रकारे शेडिंग करून घेणार आहोत। त्यानंतर उलटणाच्या दोन्ही बाजूनी अशा आपण वडाच्या झाडाचा जो काही बुंद आहे तो काढून घेणार आहोत। त्यानंतर उलटण काढून आपण तेथे देखील हिरवी रांगोळी टाकून घेणार आहोत। तपकिरी रंगाच्या रांगोळीने अशा प्रकारे आपण वडाच्या झाडाचा जो बुंद आहे किंवा जे काही खोड आहे ते काढून घेणार आहोत। त्यावरती अशा प्रकारे तपकिरी रांगोळी घालून आपण ते खोड पूर्ण करणार आहोत, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर शेडिंग करण्यासाठी म्हणजे आपले हे वडाचे झाड 3D दिसण्यासाठी आपण त्यावरती काळ्या रंगाची रांगोळी देखील घालून घेणार आहोत। त्यानंतर पोपटी रंगाच्या रांगोळीवर आपण अशा प्रकारे पिवळ्या रांगोळीने थोडेसे शेडिंग करून घेणार आहोत, जेणेकरून त्याला अगदी रिअल असा लुक येईल। त्यानंतर डार्क कलरच्या हिरव्या रांगोळीने अशा प्रकारे आपण छोटे मोठे टिपके देऊन घेणार आहोत आणि एका टूलच्या म्हणजेच डबीच्या साहाय्याने ते टिपके असे आपण खाली असे प्लेन करून घेणार आहोत। त्यानंतर शेडिंगसाठी पुन्हा आपण पोपटी रंगाची रांगोळी वापरणार आहोत, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे झाडाच्या ज्या कडा आहेत त्याला अगदी फिनिशिंग तुम्ही जी काही आपली पट्टी म्हणजे स्केल येते त्याच्या साहाय्याने देऊन घ्यायची आहे। बुंदाच्या म्हणजे झाडाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे तुम्ही तपकिरी रांगोळीने पारंब्या काढू शकता। वडाच्या झाडाची ओळखच ही पारंब्यामुळे होते, त्यामुळे पारंब्या नक्की काढा। त्यानंतर सुतगुंडीच्या धाग्यासाठी अशा प्रकारे पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने तुम्ही लाईन म्हणजे रेषा ओढून घेऊ शकता आणि त्यावर हळदी कुंकवाचे डॉट देखील देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने वटपौर्णिमा असे लिहून घ्यायचे आहे, त्यामुळे आपली रांगोळी अधिकच आकर्षक आणि अगदी स्पेशल अशी वटपौर्णिमा स्पेशल अशी तयार होते।
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. शेवटी तुम्ही रांगोळीचा फायनल लुक अगदी 3D रांगोळी तुमची तयार होईल. अगदी छोट्या छोट्या ट्रिक वापरून आज आपण अशा प्रकारे 2 वटपौर्णिमा स्पेशल रांगोळी सजावटी तयार केलेल्या आहेत. या तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा अगदी तुमच्या दरवाजासमोर किंवा आजकाल आपल्या लिव्हिंग एरियामध्ये देखील बऱ्याच जणी आपल्या जे काही टेबल असेल त्याच्यावर देखील अशा प्रकारे रांगोळी सजावटी करत असतात. तर तुम्हाला आजच्या ह्या दोन्ही सजावटी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.